चला सर्व आमचे जे पुरस्कर्ते ते या इकडे आपण बसून घ्या. चंदू दादा मिरमिरे साहेब बोला. ते या ठिकाणी पाहतो पारितोषिक या ठिकाणी आलंय. संजू दादा सोनावणे यांच्याकडून 5,000चं पारितोषिक असेल आणि कॅश प्राईज या ठिकाणी पोहोचले. यूट्यूबवाले आपण जरा इकडे हे करा. आता जर संघ आपण पाहतो टेंबिल संघ आज क्वालिफाय झाला तर संजू दादा सोनवणे चंदू दादा 11 टेंबिवली संघ जर क्वालिफाय झाला तर इथे आपण पाहतोय 5,000चं पारितोषिक असेल. संजू दादा सोनवणे यांच्याकडून ते 5,000 असतील. ओके मॅच ऑन तुम्ही मॅच ऑन करा. तो मालू मिनमिन आणि संजू दादा सोनवणे यांच्याकडून लगातार 3 षटकाराला 500 रुपयाचा पारितोषिक असेल. या ठिकाणी मॅच ऑन झाले. 1,000 रुपयाचं पारितोषिक असेल. टेंबिवली संघासाठी हे पारितोषिक लागलं गेलंय. तर पहिला चेंडू आपण पाहतो 2 धावेने या ठिकाणी सुरुवात झाली. सलमानजी ढजे, सूरजजी गोडविंदे, आमचे केब खोत यांच्या वतीने जो संघ या ठिकाणी खेळतो आहे तो जुदा आणि बावनडोंगरी संघ. शॉटपीच चेंडू चांगला फटका आपण या ठिकाणी पाहतो. गॅपमधून चेंडू निघाला. रस मिळती 4. इथे आला चौकार. हा पहिला झटका आपण पाहतोय. शुभम पाटीलला आपण पाहतो 1 डाऊनला मैदानामध्ये. प्रतीकने पहिला
विकेट जरूर या ठिकाणी मिळवला. आपण पाहिलं मोठा आघात झाला होता. त्यानंतर खराब चेंडू जरूर आला होता. 3 चेंडूमध्ये 2 चेंडूमध्ये 7 धावा होत्या. त्यानंतर तिसरा चेंडू विकेट मिळून आपण पाहतो अफलातून कामगिरी केली. प्रतीक तयार पंचांच्या आपण पाहतोय उजव्या साईडने रायटर राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज टॉस केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक 2-2 त्या ठिकाणी आहेत. दोघांमध्ये गोंधळ. तू घेणार मी घेणार मी घेणार तू घेणार नवाबगिरी दिसून आली इथे. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये झेल ड्रॉप. 2 क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. मनीष आणि यश दोघांमध्ये श आणि शचा शनी त्या ठिकाणी लागला गेला. दोघांमध्ये चेंडू ड्रॉप झाला. बघा विकेट साठी 20-20 ग्रुप शेलू साजन डायव्हर आणि सचिन मंडलिक यांच्याकडून 2000चा पारितोषिक असेल विकेट साठी. आपण पाहतो या ठिकाणी या टेंबिवली संघाचे पुरस्कर्ते चंदू 11चे संघ मालक चंदू सोनवणे यांच्याकडून प्रत्येक विकेटला 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालाय. सुभाषजी सोनवणे अर्थात आमचे तांबे यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी बामण डोंगरी संघाला 2000चं पारितोषिक आहे. बोल बघा चंदू सोनाले यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी आपण पाहतोय 4000चं पारितोषिक लागलंय. आणि ते पैसे आपण पाहतोय आमचे साथी समालोचक अजय डायरे यांच्याकडे जमा आहेत. पैसे या ठिकाणी जमा केलेत. धावसंख्या स्कोर कार्ड पहिल्या षटकामध्ये जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावरती. 1 विकेट आपण या ठिकाणी पाहतोय. यश नांदूरकर पाहतो गोलंदाजी मार्क वरती दुसरं षटक. 4 संघाचे गोल जे कर्णधार आहेत आपण इथे येऊन बसून घ्यायचे. वहाल बी आलाय. सिद्धीना नेरळपाडा संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. इथे पाहतो आपण चांगला फटका. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. गोलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. संघ मालक चंदू सोनाले यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 4000 आणि प्रत्येक विकेटला 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी लागलंय. संघ विजयी झाला तर संजू सोनावले यांच्याकडून 5000चं पारितोषिक आहे. त्याचबरोबर षटकार हॅट्रिकसाठी आमचे मालू मिनमिने आणि संजू सोनावले यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिलं षटक आपण पाहतो समाप्त झाल्यानंतर दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात झाली. धावसंख्या स्कोर कार्ड 2 चेंडू या दुसऱ्या षटकाचे होत असताना 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पंधरा धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय.
पहिल्या ओव्हरला 12 आले, इथं 2 चेंडू 3 धावा आल्या दादा. पहिला दुहेरी, त्यानंतर चौकार, 2 चेंडू 7 होत्या, वाईट आला होता. 12 झाले बाबा, 7-5-12. उर्वरित 3 चेंडूमध्ये पुन्हा एकदा 5 धावा आल्यात. विकेट पडल्यानंतर दुहेरी, सिंगल, वाईट आणि सिंगल. 12 प्लेयर आहेत इथे आमच्यासोबत. 15 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. आणि जसं ओव्हर संपल्या झाली होती त्या त्या मला तुम्हाला 12 धावा या सांगण्यात आल्या होत्या. तिसरा चेंडू. कर्जत टेनिस क्रिकेट मध्ये सर ऐका, पहिली दुहेरी होती, त्यानंतर चौकार आला, 6 झाल्या, त्यानंतर व्हाईट आला 7, तिसऱ्या चेंडूवरती विकेट आला, 3 चेंडू 7 झाल्या, त्यानंतर दुहेरी आली, त्यानंतर सिंगल आली. आता 12th मॅन या ठिकाणी आहेत तुमचे, चेक कर तिथे. इथे एकच होती ना. अकरा धावा सांगितले ना दादा, त्यांना सांगितले दादा आम्ही. इथे पाहतो आपण चेंडू निघाला फाईन रिझर्व मध्ये. चौकार या ठिकाणी अर्जित झाले. चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय ते 18 या आकड्यावरती. इथं पाहतो आपण चेंडू निघालाय शतरक्षक, त्या ठिकाणी दुसरी धाव आपण या ठिकाणी पाहतो कंप्लीट होते. 2 धावा आपण पाहतो या ठिकाणी. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 21 धावा धावफलकावरती आहेत.
चला मॅच चालू करा तुम्ही. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 21 या आकड्यावरती आहे. तिसरं षटक मोनिश पाटील मागच्या सामन्याचा हिरो आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती आहे. सोम आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. थोडे या दादा. चला आपण पाहतो 2 षटकामध्ये 21 धावा झाले. अजूनही मैदानात बॅटिंग स्ट्राईकला आहे तो फलंदाज तकदीर आहे. नॉन स्ट्राईकला तो फलंदाज शुभम. इथे टाकला फटका. तकदीरच्या बॅटमधून चेंडू निघाला. चेंडू गेला सीमारेषे पलीकडे. 7 धावेसाठी आला इथे षटकार.
षटकाच्या सहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 या आकड्यावरती. पाच चेंडू अजूनही शिल्लक आहेत या इनिंगचे. आपण पाहतो 5 चेंडूचा खेळ शिल्लक. दुसरा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सध्या पंचाच्या डाव्या साईडनी गोलंदाजी करतोय. 27 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चांगला चेंडू कमबॅक पाहायला गेलं या ठिकाणी गोलंदाजाकडून. डॉट चेंडू या ठिकाणी आला. जरूर आयोजकांकडून विनंती केली तर ग्राउंड मध्ये कुणी प्रवेश करू नका. सिंगल या ठिकाणी पाहतोय. माननीय अनिलजी कालन पुरस्कृत स्वर्गीय नारायणदादा कालन स्मृती चषक आपल्या वडिलांची नवाची स्पर्धा त्यांनी या ठिकाणी आयोजित केले. त्यामुळे सर्व प्रेक्षक आणि सर्व उपस्थित ग्रामस्थांना विनंती केली जाते स्पर्धा आपल्या गावची आहे. स्पर्धा व्यवस्थितरित्या पार पाडावी त्यासाठी तुमचं सर्वांचं सहकार्य असावं. 3 चेंडू झालेत. 28 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इथे पाहतो दूरवर चेंडू होता. पंच दोनात समांतर करता वाईट चेंडू अतिरिक्त धाव एक्स्ट्रा धाव या ठिकाणी पाहतोय. एक्स्ट्रा धावेने स्कोर कार्ड 29 या आकड्यावरती. अजून या इनिंगच्या 3 चेंडू शिल्लक आहेत. टॉपेज पाहायला गल्लीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. सिंगल या ठिकाणी पाहिले. सिंगलने स्कोर कार्ड पुन्हा एकदा अग्रेसर होईल. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 30 या आकड्यावरती. 4 चेंडू या ठिकाणी झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. पाचवा चेंडू असेल. चांगला चेंडू कमबॅक पाहायला गेलं या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू 11 टेंबिवली संघाकडून चांगला चेंडू आपण या ठिकाणी टाकला गेलाय. 5वा चेंडू निर्धाव टाकत असताना अंतिम चेंडू असेल या इनिंगचा अंतिम चेंडू. धावसंख्या स्कोर कार्ड 30 या आकड्यावरती आहे. गोलंदाज सज्ज होतोय. इथे चांगला फटका गॅप मध्ये चेंडू आहे. तिथे शतरक्षक तैनात. कोणत्या प्रकारची चुकी नाही. विकेटचं पतन. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. 30 धावा धावफलकावरती. 31 धावांची गरज आहे विजयासाठी. ती चंदू 11 टेंबिवली संघाला. अठरा चेंडू आणि 31 धावांची गरज.
चला बॅट्समॅनला बॉल चॉईस करायला द्या. चेंडू चॉईससाठी द्या. अनिल दादा चेंडू चॉईस करायला द्या मैदानात. बॉल द्या आपण मैदानात. तर स्ट्राईकला जो फलंदाज प्रतीक पाटील, नॉन स्ट्राईकला जो फलंदाज विरेश आणि पहिला षटक पहिला गोलंदाज आदित्य आपण पाहतोय. 18 चेंडू 31 धावांची गरज आहे. त्यानंतर चारही संघाचे कॅप्टन आपण वरती येऊन थांबायचे. गोलंदाज तयार आदित्य. तर पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडूचा भरपूर समाचार. चेंडू फेकलाय सीमारेषे जवळ. 1 बाउंड चेंडू होतो फरार. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. तर चंदू आता सोनवणे यांच्याकडून चंदू 11 या बॅट्समॅन साठी 500 रुपयाचा पारितोषिक. आपण पाहतोय संजू दादा सोनवणे यांच्याकडून 3 षटकाराला 10,000चा पारितोषिक आहे. चौकार या ठिकाणी अर्जित झालाय. चंदूदादा सोनवणे यांच्याकडून 3 षटकाराला 10,000. संजू दादा संजय दादा सोनवणे. मग संजू दादाच ना. संजू दादा कोण आहे? त्यांच्याच नावाचा पारितोषिक आहे. संजू दादा सोनवणे यांच्याकडून 3 षटकाराला 10,000. चला मॅच या ठिकाणी ऑन होते. पहिला चेंडू होती आला चौकार. तो पुन्हा एकदा पाहतो. चांगला फटका आपण या ठिकाणी पाहिला गेला आणि प्रति ओव्हर एक बाउन्स पण या ठिकाणी आपण पाहतोय. या ठिकाणी देण्यात आलेल्या धावसंख्या स्कोर कार्ड 6 या आकड्यावरती. धन्यवाद संजू दादा. आपण जाऊया मैदानाकडे. तिथे मॅच या ठिकाणी रंगतदार सुरू आहे. इथे पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वलन घेता. वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. ज्या पद्धतीने आपण सुरुवात झाली होती पहिल्या इनिंगला चौकार दुहेरी आणि वाईट नाही, तशी सुरुवात आपण या ठिकाणी पाहतोय. धावांचा वाटला करत असताना चौकार दुहेरी आणि वाईट चेंडू 2 चेंडू आणि 7 धावा झाल्यात. तो बघा जो संघ जिंकेल त्याच्यासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक
अनिलदादा कालन यांच्या नावाने आपण पाहतोय. संजूदादा सोनाले यांच्याकडून तो पारितोषिक या ठिकाणी लागलाय. या दरम्यान पाहतो चौकार या ठिकाणी अर्जित झालाय. 4 धावा आपण पाहतो धावफलकावरती लागल्या गेल्यात. तर आपण पाहतोय इथे आपण पाहतो पारितोषिक या ठिकाणी लावले. चंदूदादाने मॅच जिंकल्यानंतर आपण पाहतो पारितोषिक या ठिकाणी टेबिली संघाला दिलं जाईल. 2000 रुपये आपण पाहतो कॅश प्राइज या ठिकाणी दिली जाईल. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. चार चेंडू आपण पाहतोय या ठिकाणी झालेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. राऊंड विकेट आपण पाहतोय. इथे चांगला चेंडू अफलातून गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहिला. क्लीन बोल्ड गोलंदाज या ठिकाणी बाद होतोय. धावसंख्या स्कोर कार्ड 11 या आकड्यावरती आपण पाहतोय. झटका पाहिला गेला. थोडा शफल झाला. जागा भरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्टॉपवरती चेंडू आदलला. विकेटचं बटन आपण या ठिकाणी पाहतोय. शेवटचा चेंडू अजून आपण पाहतोय. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 20 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि 20 धावा. नवीन फलंदाज आपण पाहतोय आदित्य भुईर आपण पाहतो मैदानात रवाना झालाय. 13 चेंडू आणि 20 धावांची गरज. पाहिलं गेलं तर आज वातावरण एवढं दमट आहे, एवढं थंड झालंय आणि या दमट वातावरणात सर्व खेळाडू या ठिकाणी खेळत असताना ग्लास खेळा हलक्या हाताने आपण पाहतोय. इथे शतरक्षक फक्त चेंडूकडे पाहत. थर्ड मॅच झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल. 4 धावा या ठिकाणी अर्जित झाल्यात. चौकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतो अग्रेसर होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती पहिल्या षटकामध्ये 15. अजूनही 16 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज. बारा चेंडू आणि 16 धावांची गरज आपण या ठिकाणी पाहतोय. बघा ही क्वालिफाय मॅच जर चंदू 11 टेंबिवली संघ जिंकते तर 5,000 पारितोषिक आहे चंदूदादा सोनाले यांच्याकडून. ओमकार नाईक आपण पाहतो. थोडं मॅचकडे लक्ष देऊया आपण. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. बक्षीस दिलं जाईल. मॅच समाप्त झाल्यानंतर बक्षीस जरूर देऊ संजू दादा. पण मॅच खूप भारी चालू आहे. मॅचकडे जरा जाऊया. डॉट चेंडू आपण पाहतोय. अक्षरशः पाहिलं गेलं तर तो इंडिया वर्सेस जी मॅच होती साऊथ आफ्रिकाची मॅच आता रद्द झाली होती आपण पाहिलं होतं. चांगला चेंडू. आणखीन एक दमदार चेंडू फेकला गेलाय. 10 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे.
10 चेंडू आणि 16 धावांची गरज आपण पाहतोय इथे. ज्या पद्धतीने संघ खेळतोय, डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहिलं गेले. आता आता पाहिलं गेलं तर आपल्याला इथून जर पाहिलं गेलं तर खूप धावसंख्या जाऊन पोचली ती 31 धावांची गरज होती. 16 धावांची अजूनही गरज. 10 चेंडू खेळ शिल्लक आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक. इथे चांगला फटका. कव्हर पॉइंट मध्ये चेंडू आहे. एक धाव घेतली जाईल. एकाच धावेवरती आपण पाहतो स्कोर कार्ड. आता कॅमेरामॅनची म्हणून परीक्षा आहे. एका धावेने स्कोर कार्ड 16 या आकड्यावरती. 9 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज आहे टेंबिवली संघाला. चंदू 11 टेंबिवली संघाला आपण पाहतो 9 चेंडू 15 धावांची गरज. जर षटकार ठोकला तर संजू दादा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि चंदूदादा सोनवणे यांच्याकडून 500 रुपये. अशा प्रकारे 1500 रुपयाचं पारितोषिक असेल. इथे चांगला चेंडू. पुन्हा एकदा चांगली डिलिव्हरी आपण या ठिकाणी पाहतोय. लेग बाईची एक धाव. शरीरवेदिक चेंडू पाहिला गेला. 8 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे आता. 8 चेंडू 14 धावा. धन्यवाद. तर चंदूदादा सोनवणे यांच्याकडून या 2 चेंडूवरती जर 10 धावा आल्या तर 2000चं पारितोषिक असेल संघ मालक चंदूदादा सोनवणे यांच्याकडून. हा धन्यवाद. आमच्या अडीवर पारितोषिक संजूदादाचा येणार आहे. चांगला चेंडू डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. अफलातून गोलंदाजी या ठिकाणी पाहिली जाते. 7 चेंडू आणि 14 धावा. प्रति चेंडू 2 धावांची आता गरज. तर संजूदादा सोनवणे यांच्याकडून षटकार जर या चेंडूवरती आला तर 500 रुपये असतील. इथे आपण पाहतोय पॉइंट रिझर्व मध्ये शतरक्षक आहे. सिंगल या ठिकाणी घेतली. येणारे आपण पाहतोय 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 धावांची गरज. 6 चेंडू आणि 13 धावा. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. जर षटकार मारून जर मॅच जिंकवली आहे टेंबिवली संघाने तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल संजूदादा सोनवणे यांच्याकडून. आणि 3000 रुपये असतील चंदूदादा सोनवणे यांच्याकडून. सहा चेंडू 13 धावांची गरज आहे. जीत गोलंदाजी मार्गवरती आहे. इथे 9 चेंडू या ठिकाणी फेकला. भीमरचा मारा. जर संघ या ठिकाणी विजय झाला क्वालिफाय झाला तर संजूदादा सोनवणे यांच्याकडून 5000 रुपये. एकोणीस धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती आहेत. 12 धावांची गरज आहे. फ्रीटचा चेंडू असेल. उघडा डोले पहा नीट. टेंबिवली संघासाठी फ्रीटचा चेंडू.
स्कोर कार्ड 20. इथे चांगला फटका, बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू परत पोहोचतील. त्या दरम्यान 2 धावा, तिसरी धाव घ्यायचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे. दोन धावा या ठिकाणी घेतल्या. 22 धावा झाल्यात. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते 4 आणि विजयासाठी 9 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 9 धावा. इथं जेल ड्रॉप. दोन धावा आपण या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या अजून 3 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 7 धावा. तर षटकार इथे आला तर संजूदादा सोनवणे यांच्याकडून 2000 रुपये असतील. तीन चेंडू आणि 7 धावा आहेत दादा. तीन चेंडू 7 धावांची गरज. तर रिव्ह्यू घेण्यात आला या ठिकाणी. आपण पाहतो बॅट्समन रिव्ह्यू आहे. फेर डिलिव्हरी आहे. दोन चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. इथे फलंदाज धाव बाद झालाय. एक चेंडू. एक चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. आजच्या आपण पाहतोय सुरेखरित्या टेबली संघाकडे पोहोचली होती, पण आता आपण पाहतोय 1 चेंडू 7 धावा. एक चेंडू 7 धावांची गरज आहे. इथे पाहतो आपण मॅच आपण पाहतो या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय जरूर. आणि बावन डोंगरी संघ आपण पाहतो आज क्वालिफाय झाला. चला पाचही संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी यायचे. पाचही संघाचे खरं तर आपण इथे स्टेजवरती यायचे.